आजकालचे पोरं ना नोकरी पोट भरण्यासाठी नाही तर पोरगी भेटण्यासाठी करतात. कारण आजकाल ना ज्याची लाईफ सेटल त्यालाच पोरगी भेटल. लावा ताकद. घरी दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले. कारण त्या नवऱ्यानं दारूच्या नशेत त्याच्या बायकोला म्हणलं, ए बाई लांब हो, माझं लग्न झालंय. दीदी कवा गावच्या बाहेर नाही गेली आणि साखरपुडा होऊन दुसऱ्याच दिवशी दीदी स्टेटसला ठेवते माय वर्ल्ड बेस्ट हबी. अगं तुझ्या हबीने किती छब्या पटवली तुला माहित आहे का? पोरींना होटे लाल करण्यासाठी लिपस्टिक लावावं लागते, पण पोरांना त्याची पण गरज नाही. फक्त एक विमलची पुडी खाल्ली की होट काय लोकांच्या भिंती बिघाण करते. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी. अहो लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही. अगं येडे, परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का? मित्रांनो, बायको आणि सिगरेट तुमच्यासाठी कधीच हानिकारक ठरणार नाही. फक्त त्यांना पेटवायचं नाही. जे म्हणतायत ना पोरगी पटत नाही तर बघ भावा, अंगात जिद्द असेल ना, जिद्द तर लग्न झालेली पण पटते. ऐक ना, तुला एक विचारू का? विचार ना. तुला लिहिता वाचता येतं का? लिहिता येतं पण वाचता नाही येत. काय लिहिता येतं? तेच तर वाचता येत नाही. सकाळी उठल्या उठल्या बायकोचा चेहरा बघत जावा, दिवस चांगला जातो. मग ती बायको कोणाची का असो ना. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग. हे आजकालच्या नवऱ्यांचं कसं झालंय, घरामध्ये लक्ष्मी बॉम्ब आहे पण त्याला बाहेरची फुलझडीच आवडते. आमच्यामुळे जर दुसरं कोण रुसलं तर आम्ही त्याला म्हणवायचा प्रयत्न करतो, पण तुमच्यासारखं आमचं नाहीये. एक रुसला की धरला दुसरा. काही पोरं आयुष्याच्या अशा वळणावर येतं जिथं त्यांची गर्लफ्रेंड बोलते, चल बाय मी फोन ठेवते, माझा नवरा आला. मी तुझ्याकडे बघावं एवढी लायकी नाहीये तुझी, आणि मी तुझ्यावरती जळावं एवढा वेळ नाही माझ्या. पोरे किती बी जरी कामामध्ये बिझी असले तरी बी थोडा वेळ काढून पुरीकडे बघतातच. माणूस की हो, दुसरं काही नाही. मुझे तलाक चाहिए. ठंड में तो नहीं दूंगा. ठंड में तो मैं भी नहीं दूंगी. लव्ह मॅरेजचा अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषामाग एका बाईचा हात असते. जर तुम्ही यशस्वी होत नसाल तर तुमच्या मागची बाई बदला. 15 वर्षाची पोरं प्रेम करतात, 40 वर्षाची म्हातारी लग्न करतात, आणि ज्यांनी हे सगळं करायला पाहिजे ते फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट आणि ओव्हरटाईम करतात. बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले. कारण त्या नवऱ्यानं दारूच्या नशेत त्याच्या बायकोला म्हणलं, ए बाई लांब हो, माझं लग्न झालंय. माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते, नाहीतर महागडी असते, किंवा मग लग्न झालेली. पोरगी सोडून गेली म्हणून खचून जायचं नाही भावांनो. ज्यांचं प्रेम पूर्ण होत नाही त्यांची स्वप्न पूर्ण होतात. पुरुषांच्या मनामध्ये दुसऱ्या बाईसाठी आणि स्त्रियांच्या कपाटामध्ये एका नवीन साडीसाठी जागा असते हो. सगळ्यांचं कुठे ना कुठे चक्कर चालू आहे, आणि या सगळ्यांना बघून आम्हाला चक्कर यायला लागली.
पोरींचं जास्त टेन्शन नाही घ्यायचं. 2 दिवस वाट बघायची. आली तर आपल्यावाली, नाहीतर उडत गेली. लव्ह मॅरेजचा अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. कसं माहितीये का, ह्या दुनियामध्ये ना धोका देणं लई सोपं झालंय. आता त्या सूर्याचंच बघा की, येतंय किरण सोबत, राहतंय रोशनी सोबत, जातंय संध्या सोबत आणि काल ती वर्षा भडकली तर आता लपून बसले मेघा सोबत. तुम्हाला जर आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर बायकोवर प्रेम करा. मग ती बायको कुणाची का असणार. आय लव्ह यूचा शोध चायनामध्ये झाला असेल, म्हणूनच तर ना त्याची गॅरंटी आहे ना त्याची वॉरंटी. चाललं तर चंद्रापर्यंत नाही तर संध्याकाळपर्यंत.